मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण परत एकदा आपला खतरनाकचा ब्लॉग सुरू करत आहे. तर आज ब्लॉग मी मराठीत करतो कारण की खूप जण बोलत होते कमेंट्समध्ये पण बोलले मागच्या व्हिडिओमध्ये की मराठीत ब्लॉग स्टार्ट करा. त्यामुळे हा ब्लॉग होणार आहे. आता आम्ही चाललो आहे गावी, त्यामुळे गावी असा एक ब्लॉग करणार आहे. पूर्ण ट्रॅव्हलचा ब्लॉग असणार आहे. गावापर्यंत आमचं गाव कुडाळ आहे. आता वाजले घड्याळ 6:30. आमची गाडी साधारण 7:45 आहे मांडवी. सो आम्ही इथे थांबलो आहे. आता आम्ही सगळे आलो. सार्थक आपल्यासोबत आहे. सार्थक, मोठी आई, बाबा बिबा तिकडे उभे आहेत आणि इथून आता पप्पा येतील. तर आम्ही आता इथून आलो आहे का रिक्षाने आणि इथून आता पप्पा येतील. तर पप्पांसोबत आता आम्ही डायरेक्ट गाडीला जाऊ. आम्ही इथे थांबलो आहे कारण की आता तसं मी तुम्हाला बोललो 7:45ची गाडी आहे. सो आता हा पूर्ण ट्रॅव्हल दाखवू. आम्ही इथून ठाणे टू पूर्ण कुडाळपर्यंत तुम्हाला पूर्ण ट्रॅव्हल दाखवू. कोकण रेल्वे कशी असते कारण की खूप जणांना माहिती नाही कोकण रेल्वे कसा ट्रॅव्हल कसा असतो. तर सो हा मराठीत ब्लॉग असणार आहे. तुम्हाला हा ब्लॉगला कसं तुम्ही प्रतिसाद देता त्याच्यावर मी पुढचे ब्लॉग पण बनवीन. ह्याच्यामध्ये चांगला हे दिला तर आम्ही मराठी ब्लॉग कंटिन्यू करेन. सो आता हा पूर्ण ट्रॅव्हल तुम्हाला दाखवतो. कसा एन्जॉय झाला कमेंट्समध्ये सांगा मला. मित्रांनो आम्ही जरा इथे बसलो आहे कारण की आम्हाला इथे आता कळालं आहे की 1 तास होणार, 1 तास लागणार आहे. लेझर लाईटची हरीश गावडे हर्ष मित्र इथे खेळत आहे. सार्थक मित्र इथे बसलेला आहे. आम्ही इथे खूप कंटाळलेलो आहे कारण की अजून 1 तास आम्हाला थांबायचे आहे आणि इथे आई हसत आहे. तर हे बघा लेझर लाईटची आम्ही जरा इथे मस्ती करतो कारण की 1 तास काही करून आम्हाला टाईमपास करायचा आहे. तर याच्यानंतर आपण ट्रेनमध्ये बसणार आहे. आपली आहे जनरलची तिकीट कारण की तिकीट काही कन्फर्म नाही झाली. तर डायरेक्ट जाके अंदर भेटणे आहे. आम्ही काय करू सांगू एवढ्या लवकर तरी ब्लॉग स्टार्ट नाही करणार कारण पब्लिक असणार आहे. त्यामुळे आम्ही खेड वगैरेला जेव्हा गाडी फुल खाली होते तेव्हा एकदम एन्जॉय करू, तेव्हा आपण ब्लॉग काढू कारण की सगळे पब्लिक बघत राहतात रे. ते मग झोपून जायचं. एनर्जी आली की मग ब्लॉग कडकवाला बनवायचा. आता मराठीत बोललो ना त्यामुळे असे मला हिंदीमध्ये बोलू येत नाही. आपण सगळे शूट करू. इज्जत मातृभाषा. हा प्रवास बोगद्यांच्या अडचणीने सुरू झाला. त्यानंतर आम्ही पहिल्याच गेल्यावर विंडो सीट पकडल्यामुळे आम्हाला हा निसर्ग बघायला भेटला. त्याच्यानंतर मग आम्हाला जरा थोड्या मिनिटांनी झोपेचा वातावरण पूर्ण ट्रेनमध्ये झालेलं. त्यामुळे मी झोपायचा जरासा डाव रचला, पण झोपायच्या नादात मी एका अनोळखी दादाच्या खांद्यावर झोपण्याचा डाव रचला. त्याच्यानंतर ही गर्दी बघत बघत आम्ही हा जनरलच्या डब्याचा माहोल घेत सुंदरसा आमचा प्रवास चाललेला. सार्थक बाबा आणि सगळे समोर आमच्या बसलेले, पण गर्दी तर भयानकच होती. त्याच्यानंतर एक युनिकशे स्टेशन्स म्हणजे विनहेरे प्रनाऊन्स पण करू नाही शकत असे स्टेशन्स आम्हाला मध्ये भेटले. कळंबनी बुद्रुक बघूनच तुम्ही हसचाल असे स्टेशन. मी सगळे शूरवीर माणसांनी हा वीर स्टेशनसुद्धा बघितला. त्याच्यानंतर खेड स्टेशनमध्ये खूप तरी गर्दी आमच्या ट्रेनमधली कमी झाली. त्याच्यामुळे आम्हाला जरा नीट सीट्सवर बसायला भेटलं, पण गर्दी काहीतरीच भयानक होती. पण खेड नंतर जरा कमी झाली. त्यानंतर चिपळूण स्टेशनवर आम्ही आलो. सुंदरसा वातावरण, निसर्ग एकदम चुम्मावाला निसर्ग, खायला मच्छी बिच्ची ते पाहिजे आणि का कोकण. वॉट अ व्ह्यू आला जबरदस्त. कृष्णाच्या भन्नाटच्या जुगाडामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही पण ह्या बोगद्यांमध्ये कंटाळत असाल ट्रेनच्या प्रवासात. तुम्हाला कंटाळा येत असेल, वाटत असेल काय करू या बोगद्यांमुळे नेट पण जातं, तर घेऊन जावा तुमच्यासोबत लेझर लाईट आणि करा असे
भोगद्यांमध्ये जाऊन मजा अशी लेझर लाईट घ्यायची आणि मस्त त्या भोगद्यांवर काळोखात मारायची. काय ते दृश्य दिसते. आम्ही हा जुगाड मस्त करून बघितला. सगळा कंटाळा पण मस्त भोगद्यामधला जातो आणि एन्जॉय फुल ट्रॅव्हल होतो. काहीच आम्हाला इथे ब्लॉग बनवायला भेटत नाही, म्हणजे असे चांगले क्लिप्स आम्ही पाठवून ऑडिओ द्यायचे मी प्रयत्न करतो. कारण की इथे पब्लिक खूप आहे, सगळे असे ना बघत राहतात काय करताय रे काय करताय ना. आणि बाबा बी वगैरे त्यांना असं युनिक वाटतं की आम्ही काय ब्लॉग बिग करतोय. आम्ही ट्राय करतो की पब्लिक कमी होईल. कारण आता आम्ही चिपळूणला पोहोचलो आहे. चिपळूणला तर आय थिंक कमी होते पब्लिक. आम्ही बघतो जेवढी कमी होते पब्लिक. आता टॉयलेटमध्ये येऊन ब्लॉग बनवते, कारण की पब्लिक काय झाले देत नाहीत ब्लॉग बिग काढायला नीट असे बघत काय करते काय करते. आम्ही ट्राय करतो पुढे जाऊन आम्हाला बघितलं भटका नाही. पुढे जाऊन आम्ही ट्राय करतो की आम्हाला कुठे ब्लॉग बी काढता येते. मग आम्हाला पुढे जाऊन आम्हाला आमची माणसं भेटली जी कुडाळला उतरणार होती. त्यांच्यासोबत आम्ही मस्त गोष्टी गप्पा मारत होतो. त्यामुळे आमचा प्रवास पण सुंदर गेला आणि ते खूप सगळे लोक आमच्यासोबत होते ते खूप फ्रेंडली होते. त्याच्यानंतर आम्ही एका स्टॉपवर उतरायचे तर अशी कोशिश केली, कारण की कंटाळत होता. संगमेश्वर रोडवर आम्ही जरा बसलो, उभे राहिलो, जर असे काय पाणी बिनी नाश्ता घेतला सार्थकसोबत. जरा आम्ही बाहेर ट्रेनच्या बाहेरचा स्टेशनवरचा सगळा एन्जॉयमेंट करत होतो. पण गर्दी पण भारी होती ट्रेनमध्ये, पण आम्हाला नीट बसायला भेटलं होतं. मग आम्ही जरा पुढच्या स्टेशनला बोललो की काहीतरी खेळूया. मग आम्ही उनोचा डाव रचला मस्त. सार्थकनी पण आम्हाला बोलले की चला मी उनोचे कार्ड आणले तर आपण मस्त उनो खेळूया. तर आम्ही उनो खेळता खेळता वरची ताई बोलली आम्हाला पण खेळायला यायचं आहे. त्यामुळे त्या ताईला पण आम्ही घेतला गेममध्ये आणि आम्ही फुल उनोचा डाव रचला आणि आमचा प्रवास पण खूप सुखदायक गेला. त्यानंतर पुढचं स्टेशन आलेलं आपला रत्नागिरी. रत्नागिरीचे आंबे फेमस होते, त्या आम्ही तिकडे आंब्यावाला काका होते त्यांच्याकडून आंबे पण घेतले. मग आम्ही जरा बोललो की आम्ही क्रिकेट प्लेयर्स आहे तर आपण जरा दाखवायचा बॉल बिल खेळून आम्ही मस्त ट्रेनमध्येच खेळत होतो. मग जरा आम्हाला क्रिकेटची आठवण आली. आमच्याकडे बॉल होता आणि एका मुलाच्या समोर एक बॅट पण होती. त्याला बघून आम्ही जरा आठवण आली क्रिकेटची खेळायची. तर मग पुढे नंतर आम्ही जरा उभे राहिलो, जरा बाहेर उभे राहिलो जरा आणि बघितली गर्दी पण मस्त एकदम कमी झालेली आणि एकदम ट्रॅव्हल भारी होता. मग आम्हाला जरा कंटाळा आला, बोललो काहीतरी हटके करायला पाहिजे. त्यामुळे सार्थक भाईने काहीतरी एक हटके काम केलं. ते आता तुम्ही बघा. आपण दोघं झाडाला देणार आहे गरम बघा होतंय. होय का हे दिला नाही तू फेकला. दे ना हे दे ना हे दे ना हे दे ना हे काढ ना हे काढ काढ चणे काढ चणे हे दे हे दे ना हातातून दे ना ते ना दे ना. काका पकडा काका भाऊचा रिएक्शन. राजापूर तो आपण इथे सिंधुदुर्गच्या खाली इथे उतरलोय जरासं, कारण की अर्धा तासाचा ब्रेक आहे. इथे आजोबा पण सगळे उतरलेत आणि जरा कंटाळलेलो. सिंधुदुर्ग बघा, सिंधुदुर्गाचं स्टेशन आलंय आणि सार्थक भाईने आम्ही इथे उतरलोय. हा जरा थांबलोय, ऊन पण जेवढंच आहे. कंटाळलेलो. आता एका स्टेशन नंतर कुडाळला उतरणार. टेन्शन सगळं संपेल आणि जरा टेन्शन नाही. ब्लॉग काढता आला नाही आज, कारण की भाई आज खूप गर्दी होती. बाहेर ऑडिओ देईन मी पाठवून मस्त आणि मस्त मजा पण केली. आज आम्ही गर्दी कचाकच होती पण मजा भारी केली. आम्ही सगळे फ्रेंडली होते, कारण की कोकणची माणसं साधी भोळी. कोकण 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 कोकण
मित्रांनो आता पोहोचलोय आपण गावी आणि इथून आता मग कुडाळ स्टेशनला उतरलोय. भाई खूप खतरनाक ट्रॅव्हल होता, मस्त होता, एन्जॉय केला फुल आम्ही. आता इथून डायरेक्ट आपला शाळा कसं आहे तरी आता आपले प्रिय सार्थक भाई हर्षभाई चाललेत दिसतंयच रे. आणि मग आता हे बघा आपली मांडवी सुंदरसा प्रवास झाला आमचा आणि आता खूप मजा आली आहे जर्नीमध्ये. आता इथून तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हा सांगा. आता आम्ही जाताना एक ट्रेनमध्ये म्हणजे रिक्षातून घरी जाताना पण दाखवू एक, तर खूपच भारी वाटतंय भाई. गावी आलो की गावी मस्त वास येतोय गावचा, मातीचा वास. आणि कोकण आहे भाई, कोकण विषय का बाबांनो, इथे मजा येते. तर मित्रांनो आता आपण आलोय आपल्या गावात पोहोचलोय आणि आम्ही जरा मिस करतोय आमचं ओल्ड घर, कारण की आमचं जरा घराचं काम चाललंय आणि पोहोचलोय जरा दमबीम लागलाय. घराचा बाबा सेटअप, बाबा गेमिंग सेटअप फुल एकदम मजेमध्ये तुम्ही एकदम हे करू शकता बघा, एकदम गेमिंग सेटअप. आणि इकडे आमचं घराचं काम चाललंय, काम पूर्ण होणार आहे. काम पूर्ण झालं की आपण मस्तच करू, भारी दिसणार आहे. आणि मग भारी वाटतंय कारण की भाई जरा टेन्शन शांतता, भाई शांतता काय एकदम चुम्मा शांतता आहे. आणि इथे गावी आलो की मजा करायची. अजून ब्लॉग टाकू आम्ही गावी आलो की, बघू इथे नेट बीट कसा भेटा. हा पण ब्लॉगला रायटिंग टायमिंगला जाणार आहे कारण की इथे नेट जसं भेटेल तसं आम्ही अपलोड करू. बाकी तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग सांगा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा, नाहीतर गरमीमध्ये मरशाल. बोय